नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी महाराष्ट्राचा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. शेतकरी मंडळी, बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न आहेत की कापूस लागवड केल्यानंतर जर खत दिलं नाही तर मग आता खत किती दिवसांना द्यायचं आणि कोणतं द्यायचं. दुसरा प्रश्न बऱ्याच शेतकऱ्याच्या मनात आहे की आपण पहिली फवारणी कोणती करावी, कमी खर्चामध्ये फवारणी कोणती करावी किंवा चांगल्या क्वालिटीचं औषध कोणतं, आपण खत वापरताना नेमकं कोणतं खत वापरावं जेणेकरून आपल्याला जास्त फायदा होईल. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्याच शेतकऱ्यांचे काही प्रश्न आहेत त्यांचं उत्तर यामध्ये देण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. शेतकरी मित्रांनो, आता सगळ्यात आधी आपण बघूया की खताचा विषय. आता खताचं आपण आपल्या व्हिडिओमध्ये बऱ्याच सांगितलंय की कमी नत्राचं प्रमाण असणार खतं द्यायचे. आता ते का द्यायचे ते थोडक्यात आधी बघूया. शेतकरी मित्रांनो, कमी नत्राचे प्रमाण असणारे खतं का द्यायचे? एकतर सुरुवातीला विनाकारण होणारी जी वाढ आहे ती फळफांद्यामधील अंतर जास्त करण्यास कारणीभूत ठरते. आणि दुसरी गोष्ट, जर नत्राचा वापर जास्त झाला तर झाडामध्ये कोवळापणा जास्त येतो, परिणामी रोगाचा अटॅक खूप जास्त प्रमाणात होतो. जितकं जास्त कोवळं झाड बघायला मिळेल तितकी जास्त झपाट्याने वाढ तर होईलच, पण तितकाच जास्त त्यावर रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला बघायला मिळतो. त्यामुळे झाड इतकंही कोवळू नको की त्यावर रोगाचा अटॅक जास्त होईल आणि दोन फळफांदीमधील अंतर वाढेल. त्यासाठी आपल्याला कमी नत्राचं प्रमाण असणारे खतं जसं की 10-26 आहे, 8-8-21 आहे, 9-24-24 आहे, हे जे खतं आहेत हे द्यायचे. आपण 20-20-0-13चा जर विचार केला तर यामध्ये एकतर 10% जागी 20% नत्र आहे, त्यासोबतच आपल्याला स्फुरदचं प्रमाण कमी बघायला मिळतं आणि पोटॅश तर यामध्ये नाहीच. त्यामुळे आपल्याला अतिरिक्त पोटॅश यामध्ये 20-25 किलो MOPचा द्यावा लागेल आणि स्फुरदचं प्रमाण देखील यामध्ये कमी पडतं. त्यामुळे 20-20-13 हे जे खत आहे हे कपाशीसाठी योग्य नाही असं मला वाटतं. शेतकरी मित्रांनो, 20-20-13 हे खत तुम्ही सोयाबीनसाठी वापरू शकता. आता राहिला मुद्दा 10-26, 8-21 आणि 9-24च का? यामध्ये नत्राचं प्रमाण देखील कमी आहे आणि स्फुरद आणि पालाशचं प्रमाण चांगल्या मात्रामध्ये आहे. त्यामुळे सुरुवातीला आपल्याला झपाट्याने वाढ न होता जितकी नत्राची गरज आहे तितकी आपल्या पिकाला मिळेल आणि स्फुरदचं प्रमाण चांगलं असल्यामुळे ते जेव्हा आपल्या पिकाला 20 ते 25 दिवसादरम्यान लागू होईल तेव्हा आपल्याला त्यामध्ये पात्याची संख्या लागण्यासाठी आणि पातेगळ होऊ नये म्हणून ते खत पुढे चालून कामी येणार आहे. आणि शेतकरी मित्रांनो, स्फुरदचं प्रमाण जितकं जास्त तितकं ऑटोमॅटिकच तुम्हाला फळफांदी वाढ बघायला मिळेल आणि दोन फांद्यामधील अंतर कमी होऊन जास्त फांद्या बघायला मिळतील. जसं की आपण 12-61-0 सांगतात की फवारणी करा म्हणजे फुटवे जास्त होतील. 12-61 मध्ये 61% स्फुरदच आहे. तर मग त्यासाठी आपण जेव्हा 10-26 देऊन किंवा 9-24 देऊ, 8-21 देऊ, यामधलं जे स्फुरदचं प्रमाण जास्त आहे ते ऑलरेडी आपल्याला फळफांद्यामध्ये वाढ करण्यासाठी आणि फुटवे करण्यासाठी फायदा देणार आहे. त्यासाठी आपल्याला स्फुरदचं आणि पोटॅशचं प्रमाण असणारे खतं 10-26-26, 8-21, 9-24 हे जे खतं आहेत हे सुरुवातीला वापरायचे आहे. आता फवारणीचा विषय आपण सांगितलं होतं की उलाला फवारणी करा. आता उलाला फवारणी त्या शेतकऱ्यांनी करायची ज्या शेतकऱ्यांनी रोगाचा अटॅक चांगल्या पद्धतीने आपल्या कापशीवर जर झाला, तोपर्यंत दम मारण्याची तयारी असेल तर त्यांनी उलालाची फवारणी करावी. म्हणजे 2 फवारणीच्या जागी आपली 1 फवारणी होईल आणि आपल्याला 2 फवारणीचा खर्च एका फवारणीमध्ये उलाला या माध्यमातून करायचा आहे. चांगल्या पद्धतीचं नियंत्रण आपल्याला त्यामधून बघायला मिळू शकतं. शेतकरी मित्रांनो, जर आपण दिवसानुसार फवारणी करायचा विचार केला तर त्यामध्ये एकतर आपण कॉम्पिडोरचा विचार करू शकतो. आपली कपाशी लागवड झाली ना, आपल्याला आता 15 दिवस झाले ना, आपल्याला फवारणी करायचीच आहे, तर मग तुम्ही साधं कॉम्प्युटर याची फवारणी 10 ते 12 ml प्रति पंप घेऊन करू शकता. पण माझ्या अनुभवानुसार जेव्हा कापूस पिकावर आपल्या माव्याचा प्रादुर्भाव प्रति पानावर आपल्याला 7, 8, 10 या प्रमाणात माव्याचे कीटक दिसतील तेव्हा आपण जर उलालाची फवारणी केली, निश्चितच तुमची पुढे चालून ही फवारणी कमी होईल आणि जो रिझल्ट तुम्हाला मिळायचा आहे तो अतिशय जबरदस्त उलाला या कीटकनाशकामुळे मिळणार आहे. त्यामुळे आपण उलाला या कीटकनाशकाची शिफारस केली होती. पण ज्या शेतकऱ्यांनी दिवसानुसार करायची किंवा ताबडतोबच आपल्या याच्यावर सुरुवात झाली माव्याची लगेच फवारणी करायची, तर त्यांनी सुपर कॉम्पिडोर किंवा कॉम्पिडोर एक्ट्रा, थायमेथोक्झॉम 30% वालं हे जे कीटकनाशक आहे याची फवारणी आपण करू शकता. शेतकरी मित्रांनो, हे जे काही प्रश्न होते की पहिल्या खत कोणतं टाकावं, किती दिवसाला टाकावं, तर पहिलं खत टाकताना आपल्याला कपाशी लागवडीपासून 15 दिवसामध्ये आपल्याला ते खत टाकायचं आहे. म्हणजे आपल्या पिकाला ते पुढे चालून 30 दिवसाच्या अगोदर लागू होईल आणि पाते तेव्हा सुरू झालेले असतात. शेतकरी मित्रांनो, फवारणीचा निर्णय आपल्या कपाशीवर माव्याचा प्रादुर्भाव झाल्याच्या नंतर करा. आणि जर जास्त आपण ब्रेक मारू शकत असाल, फवारणी लेट करू शकत असाल, तर आपण उलाला या कीटकनाशकाची फवारणी करू शकता. पण ताबडतोब फवारणी मावा सुरू झाल्याबरोबर करायचा असेल तर आपण कॉम्पिडोरची फवारणी करू शकता. शेतकरी मित्रांनो, आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. परत भेटूया एका माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. धन्यवाद.